तर माझ्या मागे आहे हे ॲवोकाडोचं झाड आहे. तर आता मी आहे मरकरी गोल्ड इस्टेट या ठिकाणी आणि इथं कॉफीचं प्लांटेशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. आणि अजून मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे बघा, की ही जी कॉफी आहे किंवा ह्या ज्या कॉफी बीन्स आहेत बघा, जवळून दाखवते. ठीक आहे. सो या सिवेट कॅटची जी शी असते त्याच्यापासून बनवल्या जाते आहे बघा, रोबस्टा नावाची कॉफी. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल वर्षा ओंकार ब्लॉग्स. आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी आहे क्लब महिंद्राच्या मेडिकल रिसॉर्टमध्ये आणि आजचा आपला सेकंड डे आहे कुर्गमधला. तर आज आपण पूर्णपणे जे कुर्ग आहे ते एक्सप्लोअर करणार आहे. तर कुर्गमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी पाहण्यासारख्या आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर आत्ता मी झालेली आहे, रेडी आवरलेलं आहे आणि आता निघायचं आपल्याला बाहेर. नाश्ता वगैरे करून आपण निघणार आहोत कुर्ग एक्सप्लोअर करायला. हे काय हो मम्मी? येल्लो कलरची इडली आहे. So there are so many varieties here. Mixed fruit juice, strawberry milkshake, cold milk, hot milk and cornflakes आहे. ओके, सो मिक्स फ्रूट जाम आहे. त्यानंतर ना ओके व्हाईट ब्रेड आणि ब्राऊन ब्रेड, पेरी पेरी चिकन. त्याच्यानंतर ना ब्लूबेरी पॅनकेक आहे. ते असतं का आपण नाश्त्याला खात नाही, बॉइल्ड एग आहे, ड्राय केक, पेस्ट्री. मला लाईव्ह डोनट बनवून देतात. वेफल वगैरे आहे, तुम्हाला आवडत असेल तर वेफल आहे. त्यानंतर डोनट आहे. तो इथं डोसाचा मेनू आहे, तो डोसा बनवून घेते मी. आहे बघा म्हैसूर मसाला डोसा. तर इथे खूप टेस्टी आहे. जर भूक राहिली तर खाऊ बघूया एवढी. तर नाश्ता करून आत्ता मी निघालेली आहे कुर्गमधल्या वेगवेगळ्या प्लेसेस पाहायला. तर आज आपण पाहणार आहोत कुर्गमधलं ओंकारेश्वर मंदिर. कर्नाटकाच्या पश्चिम घाटामध्ये वसलेले कुर्ग म्हणजे ज्याला आपण कोडागू पण म्हणतो. तर या कुर्गमध्ये आज मी आलेली आहे ओंकारेश्वर मंदिरामध्ये. तर माझ्या मागे तुम्ही बघताय हे आहे ओंकारेश्वराचं मंदिर.
तर 19व्या शतकामध्ये 1820 साली राजा लिंगराजेंद्र याने अप्रतिम आणि मनोरंजक अशी वास्तुकला स्थापित केली. तर हे मंदिर कुठल्याही धर्माची पर्वा न करता गॉथिक आणि इस्लामिक जे आर्किटेक्चर आहे याचे अद्वितीय असे मिश्रण आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आलात कुर्गला तर हे जे मंदिर आहे हे तुम्ही नक्की एक्सप्लोअर करा. तर हे मंदिर केवळ भक्तांनाच नाही तर सर्वांना आकर्षित करते. असं हे शिवाला समर्पित असलेलं मंदिर तुम्ही नक्की पहा. तर आत्ता मी आलेली आहे मडिकेरी फोर्ट बघायला, पण त्याआधी इथे एक म्युझियम मला दिसलं. तर चला तर मग हे म्युझियम आपण पाहूया. 4 people. Pire, 260.
तर आता मी आहे मडिकेरी फोर्टच्या समोर. तर माझ्या मागे तुम्ही बघताय बघा, हा आहे मडिकेरी फोर्ट आणि याच्या अगदी समोर जे आहे ते म्युझियम आहे. तर तुम्ही म्युझियम पण बघा, खूप छान म्युझियम आहे. त्याच्यानंतर हा जो फोर्ट आहे आता सध्या हे जे आहे गव्हर्नमेंटच्या अंडर गेलेला आहे, त्याच्यामुळं इथं हा फोर्ट आपल्याला असं बघायला फारसा मिळत नाही. आणि ही जी आहे बघा, ही फक्त तटबंदी आहे, ही एंडपर्यंत सेम आहे. सो इथं फारसं काही बघायला नाही आहे. सो हे जे फोर्टचं जे स्ट्रक्चर आहे ते खूप तरी आहे मेरेका गोल्ड इस्टेट. जायचं इथे. फॉरेस्ट बोल के है, उसमें रिवर राफ्टिंग है, हॉर्स राइडिंग है, एलिफेंट. तर आता मी आहे मरकरी गोल्ड इस्टेट या ठिकाणी आणि इथं कॉफीचं प्लांटेशन कसं होतं ते आपण पाहणार आहोत. तर हे जे मडिकेरी आहे कुर्गमधलं, त्याच्या नावावरूनच हे जे ह्यांचं जे आहे कॉफी प्लांटेशनची जी कंपनी आहे त्याला मरकरी असं नाव पडलं. तर ही जी टूर आहे ही आपल्याला 40 to 45 मिनिट्सची असते आणि यामध्ये आपल्याला हे सांगतात की जे कॉफीचे जे प्लांट्स आहेत ते प्रोड्यूस कसे होतात, त्याच्यानंतर कॉफीवर वेगवेगळ्या प्रक्रिया कशा होतात त्याच आपण सगळं पाहणार आहे. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. अरेबिका का लिबेरिका कॉफी लाइबेरिया से है, लाइबेरिया वेस्ट अफ्रीकन कंट्री.
ये जो अरेबिका ना इथोपिया से है, इसको बीमारी ज़्यादा, सो अरेबिका ज़्यादा मेंटेन करना पड़ता है, ठीक है। तो दिस दैट वन है, सो अराउंड 1200 रुपये पर केजी फॉर द रोस्टेड बीन्स है, ये 1400 रुपये। पिछले साल 30 के ऊपर गया था, बिकॉज हमारा पूरा ज़िंदगी में पहले नहीं देखे तब 35 डिग्री सेल्सियस आ गया। ये सब ग्लोबल वार्मिंग की वजह से, ग्लोबल वार्मिंग पता है ना, हाँ उससे होता है, ठीक है। अदरवाइज है ना ये टेम्परेचर है तो ठीक है इसको, ठीक है। एंड रिक्वायर्स एल्टीट्यूड, ऊंचाई भी चाहिए इसको, एंड इंग्लिश में स्लोपी माउंट है। तर या मडिकेरी इस्टेटमध्ये कॉफीच्या प्लांटपासून ते कॉफी तयार होईपर्यंत म्हणजे कॉफी पावडर तयार होईपर्यंत जी सगळी प्रोसेस आहे ही सगळी प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. ये ट्री है सिल्वर ओक्स, ये प्लाईवुड के लिए जाता है, प्लायवुड बनवतात ना ते. चिली बोलते हैं, ये छोटा छोटा मिर्ची मैम, बर्ड आई चिली, थाई चिली, हिंदी में भूत जोलोकिया, ये असम में ग्रो करता है, सामने वो दैट्स नंबर 1। ये बारिश के टाइम में पकता है, जुलाई सितंबर। सर बीज नहीं खाना है, ठीक है, मैं निकाल के दूंगा, ये ले लो। रोबस्टा क्या? ये रोबस्टा है, अच्छा, और उनको भी दे देते हां हैं। हां. तो ये आहे बघा रोबस्टा नावाची कॉफी. खा सकते ना? खा कुछ सकते हैं, प्रॉब्लम लेकिन नहीं ना? अंदर बीज रहते हैं मैम। हाँ बीज नहीं खाएंगे बट हाँ, कुछ बाहर प्रॉब्लम नहीं है कैसे ना? खा सकते हैं मैम, ये भी ले लो, उनको भी दे दो। हाँ ये अब बताओ, साबुदाना की चिली, खीर, पापड़ वड़ा सब इससे बनता है ना। हाँ. और इसका जो व्हाइट पर्ल्स है मैम, उसको आप लोग दाना बोलते हैं, वो लेटर प्रोसेस होता है। साबुदाण्याचं झाड आहे हे, साबुदाण्याचं रूट्स आहे आणि या रूट्स मधून साबुदाणा प्रोड्यूस करतो. माझ्या मागे आहे हे ॲवोकाडोचं झाड आहे. तर आता सीझन नाही आहे, ऑलरेडी तोडलेले आहेत ॲवोकाडो. आणि जसं पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये कुठे पण एक ॲवोकाडो 150 रुपीजला भेटतं, इथं 80-100 रुपीज किलो भेटतं, म्हणजे 1 किलोमध्ये भरपूर येत असतील. तर हे आहे बघा ॲवोकाडोचं झाड. तो अशी खूप सारी जे आहेत झाड आहेत तिकडं या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. तर हे आहे बघा मलाबार टॅमरिन. तर हे ॲक्च्युली जाळलेलं आहे. तर ही चिंच इकडची खूप आंबट चिंच आहे. कोकम सारखंच दिसतंय पण कोकम नाही आहे हे ॲक्च्युली. तर हे जाळतात आणि मग जाळल्यानंतर ना विकायला घेतात. तर आत्ता मी आहे बघा कॉफी प्लांटेशनच्या ठिकाणी, आणि हे जे आहे बघा मरकरी कॉफी प्लांटेशन आहे. तर माझ्या मागे तुम्ही बघू शकता बघा पूर्ण कॉफीची झाडं आहेत आणि वेगवेगळे कॉफीचे प्रकार आहेत. अराबिका आहे, त्याच्यानंतर रोबस्टा आहे. तर हे बघा काही ज्या कॉफीच्या बेरीज आहेत ह्या अजून म्हणजे पिकलेल्या नाही आहेत. सो ह्या बेरी बघू शकता बघा तुम्ही, ह्या रेडीच झाल्याच्या नंतर. तर अतिशय सुंदर असं कॉफी प्लांटेशन आहे. याच्यामध्ये कॉफीची झाडं कशी असतात, परत कॉफीवर प्रोसेस कशी होते, असं सगळी जी माहिती आहे ही आपल्याला या ठिकाणी सांगितली जाते. तर तुम्ही कधी कुर्गला आला तर या ठिकाणी नक्की या, फक्त सीझन बघून या. कारण की काही जे प्लांट्स आहेत म्हणजे जसं ब्लॅक पेपर असेल, सिनेमन असेल, ठीक आहे, सो हे तुम्हाला आत्ता बघायला मिळेल. पण जर तुम्हाला काही कॉफीच्या ज्या बेरी आहेत त्या ऑलरेडी प्लक आहेत, त्याच्यानंतर ॲवोकाडो असेल तर ॲवोकाडो जे आहे ते आता ऑलरेडी ह्यांनी तोडलेलं आहे, त्याच्यामुळे आता मला ते बघायला मिळालेलं नाही आहे. तर तुम्ही कधी पण आलात तर तुम्ही सीझनमध्ये या. जर तुम्ही सीझनमध्ये आला तर तुम्हाला सगळे जे फ्रूट्स आहेत ते तुम्हाला समोरासमोर पाहायला भेटतील. ह्याचे जे चार्जेस आहेत ते आहेत 300 रुपीज पर पर्सन. 300 रुपयामध्ये तुम्हाला ही खूप छान अशी माहिती मिळते या ठिकाणी. हा जो एक्सपिरियन्स आहे बघा हा पाहायला मिळतो. आणि माझ्या लाईफमध्ये मी ही जी अशी जी कॉफीची प्लांट्स आहेत ते फर्स्ट टाईमच पाहत आहे. आपल्याला या 300च्या पॅकेजमध्ये फिल्टर कॉफी कॉम्प्लिमेंट म्हणून दिली जाते. मैडम ये ले लो। हे टेस्ट करणार आहे. आपण बरोबर
तर या आहेत कॉफीच्या बीन्स आणि या वाळवलेल्या आहेत बघा उन्हामध्ये. आणि जी प्रोसिजर कशी असते ह्याच्यात आधी ज्या झाडापासून आपण बिया तोडतो त्यावेळेस त्या उन्हामध्ये सुकवल्या जातात पाण्यात भिजून. त्याच्यानंतर ही अशा त्या दिसतात आपल्याला आणि रोस्ट केल्याच्या नंतर हे बघा ह्या अशा ब्राऊन आपल्याला. तर आत्ताच आपण हे जे कॉफी प्लांटेशन आहे ते बघितलं आहे. तर खूप छान असा एक्सपिरियन्स होता, मला खूप आवडलं. मी प्रत्यक्षात कॉफीची झाडं कशी असतात ते बघितलं. आणि अजून मला तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे बघा, की ही जी कॉफी आहे किंवा ह्या ज्या कॉफी बीन्स आहेत बघा, जवळून दाखवते. ठीक आहे. सो या सिवेट कॅटची जी शी असते त्याच्यापासून बनवल्या जातात. जी सिवेट कॅट त्या कॉफीच्या बीन्स खाते आणि त्याच्यानंतर ती जी शी करते त्या बीन्सपासनं ही जी कॉफी आहे ही बनवली जाते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे काय की इंडियामध्ये सगळ्यात महागडी जी कॉफी आहे सेकंड नंबरची ती सिवेट कॅटच्या पूपपासून बनवली जाते. सो बेटर आहे. आणि हळूहळू आता मला ह्यांच्याकडनं समजलं की आजकाल उंदीर वगैरे त्याच्यानंतर हत्ती वगैरे हे पण कॉफी बीन्स खायला लागलेले आहेत. आणि नंतर काय माहीत नाही, फ्युचरमध्ये माणसं पण कॉफी बीन्स खातील आणि त्यांच्यापासून पण कॉफी बनेल. सो लेट्स सी. तर आत्ताच माझी कॉफी प्लांटेशनची टूर कंप्लीट झालेली आहे आणि त्यानंतर आता मी टेस्ट करते आहे फिल्टर कॉफी. तर ही जी फिल्टर कॉफी आहे ही फ्री आहे या ठिकाणी, या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. आणि इथे आपल्याला कॉफी आपण कशात बनवू शकतो, म्हणजे जे कॉफी मग आहे किंवा फिल्टर कॉफी बनवण्यासाठी काही साहित्य लागतं ते सगळं इथं विकायला आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही वाईन पण टेस्ट करू शकता. स्पेशल कॉफीच्या बीन्सपासून जी वाईन तयार केली जाते ती या ठिकाणी तुम्ही टेस्ट करू शकता. तर आत्ता मी चाललेले आहे माझ्या लास्ट लोकेशनला आणि या लोकेशन नंतर आपण आजचा जो दिवस आहे तो एंड करूयात. तर आता मी आहे दुबारा एलिफंट कॅम्प या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला जायचं आहे हत्ती बघायला. सो हे पाणी आहे बघा, पाण्यातनं जायचं आहे आणि बोट पण आहे आणि जे बोटचे चार्जेस आहेत ते 300 पर पर्सन आहे. तर चालत चाललेली आहे, बघूयात जाऊन इकडं काय काय आहे ते. तो खूप सारे लोक चाललेत बघा. ब्राऊनवर पाय देते त्याच्यावर नाही सरकत, ब्राऊनवर नाही सरकत.
जरा वरच्या बाजूला होता आता गवत खाते देऊ का गवत त्याला? हा गवत देऊ का त्याला? हा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या आपण कुर्गमधल्या बाकीच्या प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत, त्याच्यामुळे तो व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.